आपल्या भावी सुखसंसाराचे स्वप्न पाहणाऱ्या अनिताचे लग्न झाले. पण तब्बल 10-12 वर्षातच तिच्या संसाराचं वाटोळं झालं. तिच्या नवऱ्याचे नाव हिरा होते, पण तो फक्त नावालाच हिरा होता. हा हिरा पुढे जाऊन फुटकाच निघेल असे अनिताला कधीच वाटले नव्हते, कारण तो भविष्यात निकामी निघाला. अनिताच्या माहेरची आर्थिक स्थिती जेमतेमच होती. तरीही शोधाशोध करून अनिताच्या आईवडिलांनी परिचित वाल्मिक वैसाने यांच्या हिरा नावाच्या मुलाबरोबर अनिताचे लग्न लावून दिले. हिरा वैसाने हा मोलमजुरी करत असे. तुटपुंजा पैसा मिळत असला तरी अनिता काटकसरीने आपला संसार करत होती. हिरा दिवसभर काबाड कष्ट करून सायंकाळी घरी आला की नाकी डोळे नीटनेटकी असणारी अनिता त्याच्याशी लाडिवाळपणे बोलायची. तिच्या बोलण्याने हिरा आपला दिवसभराचा थकवा विसरून जायचा. उत्पन्न मर्यादित होते, पण गरजाही कमी असल्याने संसारात कोणताही ताणतणाव जाणवत नव्हता. आणि त्याचा मोठा भाऊ गौतम अनितावर खूपच प्रेम करायचा. तिचे लग्न झाल्यानंतर तिचा विरह सहन होऊ नये म्हणून अनिता ज्या परिसरात राहत होती तिथेच तो देखील राहत असे आणि दररोज वेळ काढून तिची विचारपूस देखील करत असे. दरम्यान अनिता आणि हिरा यांना पहिली मुलगी झाली, जिचे नाव भूमी ठेवण्यात आले. पहिली मुलगी झाल्याने हिरा काहीसा दुखावला होता, पण अनिता मात्र खुश होती. ती हिराची समजूत काढत असे की होईल हो आपल्याला मुलगा, काळजी करू नका. काही वेळानंतर अनिता दुसऱ्यांदा गरोदर राहिली. आता आपल्याला मुलगा होईल अशी हिराला मोठी अपेक्षा होती. परिस्थिती नसतानाही तो आपल्या पत्नीला काय हवे नको ते पाहत होता. पण दुसऱ्या वेळेही त्यांना मुलगीच झाली. तेव्हा मात्र हिरा पूर्णपणे नाराज झाला. अनितालाही यावेळी मुलाची अपेक्षा होती, पण मुलगी झाल्याने ती देखील खिन्न झाली. मात्र आपल्या हातात काहीच नसल्याने तिने मनाला समजावले. मुलाची अपेक्षा ठेवणाऱ्या हिराचा मात्र हिरमोड झाला होता. यात अनिताचा काहीच दोष नसताना तो तिलाच दोष देऊ लागला. त्यात नातेवाईक भर घालू लागले. एक तरी मुलगा हवाच असे म्हणत ते तिला अप्रत्यक्षपणे डिवचू लागले. बाळातपणात अनिताची सर्व प्रकारची काळजी घेणारा हिरा आता तिची विचारपूसही करेनासा झाला. त्याचे हे वागणे अनिताला खटकू लागले. सुरुवातीला ती त्याला समजवण्याचा आणि विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत होती, पण हिरा तिचे बोलणे मनावर न घेता प्रत्येक क्षणाला तिला त्रास देऊ लागला. हिराच्या अशा विचित्र वागण्याने अनिता दुखावला गेली. दोघांमध्ये निर्माण झालेली कटुता भविष्याच्या दृष्टीने घातकच होती, पण त्यांना समजवणारे कोणीच नव्हते. अनिताचा भाऊ गौतम या दोघांमध्ये होणारे वाद पाहून चिंतेत असायचा आणि त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करायचा. कालांतराने हिरा दारूच्या आहारी गेला. पत्नीशी होणारे वाद असह्य होतात या बहाण्याने तो दारूच्या आश्रयाला गेला. हिराचे नातेवाईक त्याला दोष देत असत, त्याला समजावून सांगत, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अनिता त्याच्या या व्यसनामुळे प्रचंड नाराज होती. आता दोघांमधील अंतर वाढू लागले. हिरा दारूच्या नशेत असल्याने त्याच्याकडून काम होत नसे. तो कामावर न जाता घरीच बसून राहू लागला. शेवटी नाईलाजास्तव अनिताला घराबाहेर पडावे लागले. ती धुनी भांडी करून घर चालवू लागली. सकाळी 9 वाजता ती घराबाहेर पडत असे आणि दुपारी 2 वाजता घरी परत येत असे. कामावर जाण्यापूर्वी घरातील सर्व काम उरकून ती स्वयंपाक करून ठेवत असे. हिरा कामधंदा करत नसल्याने अनिताला कष्ट करावे लागत होते, पण हे काही हितशत्रूंना पाहवत नव्हते. एका माणसाने हिराच्या मनात संशयाची विष पेरले. अनिता पैशासाठी बाहेर काही चुकीचे काम करत नसेल कशावरून, असा विचार हिराच्या डोक्यात शिरला. दारूमुळे विचारशक्ती गमावलेला हिरा संशयाने पछाडला गेला. अनिता दिवसभर काबाड कष्ट करून रात्री थकून जायची. घरची सर्व कामे आणि भांडी उरकल्यानंतर ती अंथरुणावर पडल्या पडल्या झोपी जायची. अशा वेळी हिरा जवळ आला की ती त्याला झटकून द्यायची. रात्री पत्नी जवळ येत नाही म्हटल्यावर इतर लोक तिच्याबद्दल जे सांगतात ते खरेच असावे असा त्याचा संशय अधिकच बळावला. तिचे नक्कीच इतर कोणाशी तरी संबंध असावेत म्हणून ती मला जवळ येऊ देत नाही असा गैरसमज हिराच्या मनात पक्का झाला. आता तो तिचा द्वेष करू लागला, तिला शिवीगाळ करू लागला आणि कामावर जाण्यापासून रोखू लागला. अनिता मात्र मी कामावर गेले नाही तर संसार कसा चालवायचा असा प्रश्न करायची. नवऱ्याचा विरोध झुगारून ती कामावर जात असल्याने हिराचा राग अनावर होत असे. ती बाहेर पडली की तो तिला अश्लील शिव्या द्यायचा,
पण अनिता त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. शनिवार दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे कामे उरकून अनिता घराबाहेर पडली. हिराने तिला कामावर जाण्यास विरोध केला, पण अनिताने त्याचे बोलणे मनावर घेतले नाही. सवयीप्रमाणे हिराने तिला घाणेरड्या शिव्या दिल्या आणि धमकी दिली की आज तू माझे ऐकले नाहीस तर तुझा गेमच करतो. रोज मरे त्याला कोण रडे या म्हणीप्रमाणे त्याचे हे नाटक दररोजचेच आहे असे समजून अनिता कामावर निघून गेली. घरात असलेल्या भूमी आणि साक्षी या 2 मुलींनीही आई वडिलांचे हे नेहमीचे भांडण आहे असे समजून वडिलांच्या धमकीकडे दुर्लक्ष केले. अनिता गेल्यानंतरही हिराची बडबड सुरूच होती. दरम्यान अनिताचा भाऊ गौतम नेहमीप्रमाणे तिच्या घरी आला. गौतमला पाहून हिराचा संताप अधिकच वाढला. आज तुझ्या बहिणीचा गेमच करणार असे म्हणत त्याने पुन्हा शिव्या दिल्या. गौतमनेही हे रोजचे रडगाणे समजून त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो निघून गेला. गौतम गेल्यानंतर काही वेळाने हिरा घराबाहेर पडला आणि दारू पिऊन जिंगतच घरी आला. नशेत असलेला हिरा सतत अनिताला शिव्या देत होता. आज तुझा शेवटचा दिवस, आज तुझा गेमच करणार अशी त्याची बडबड सुरूच होती. दुपारी 2 वाजण्याची वेळ होती. सूर्य आग ओकत होता आणि उन्हामुळे रस्ते सुनसान झाले होते. अशा अवस्थेत हिरा घराबाहेर पडला. जाताना त्याने भूमी आणि साक्षी या मुलींना बजावले की आज तुमच्या आईचा शेवटचा दिवस आहे. आज तिचा मी काटा काढणार. वडिलांच्या या शब्दाने मुली घाबरल्या. दारूच्या नशेत आपला बाप आईचे काहीतरी वाईट करेल या भीतीने त्या दोघींनी जवळच राहणाऱ्या आपल्या गौतम मामाच्या घरी धाव घेतली. मुलीचे बोलणे ऐकून गौतम हादरला. त्याने तातडीने कपडे बदलले आणि तो हिराचा शोध घेण्यासाठी धावला. साखरे रोडच्या फुलेनगर परिसरात राहणारी अनिता आपले काम आटोपून पेट्रोल पंपाच्या बाजूने चालत येत असताना हिरा तिला आडवा झाला. हिराच्या त्यावेळचा अवतार पाहून अनिता हादरली होती, पण हिम्मत करून तिने त्याला बाजूला ढकलत चालू लागली. अनिताच्या या वागण्याने हिरा अधिकच चिडला. त्याने सोबत आणलेला करवतीसारखे धार असलेला भाजी कापण्याचा सुरा खिशातून बाहेर काढला. क्षणाचाही विलंब न करता त्याने अनिताला घट्ट पकडले आणि भर रस्त्यात तळपत्या सूर्याच्या साक्षीने तो धारदार सुरा अनिताच्या मानेवरून फिरवून तिचा गळा चिरला. गळा कापला गेल्याने अनिताच्या तोंडातून शब्दही निघाला नाही आणि ती रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळली. त्याच वेळी धापा टाकत गौतम तिथे पोहोचला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आपली बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली गौतमला पाहून भोवळ आली आणि तोही जमिनीवर कोसळला. दरम्यान हत्या करून हिरा तिथून पळून गेला. हे अघोरी कृत्य अप्रत्यक्ष पाहणाऱ्या एका व्यक्तीने पोलीस स्टेशनला संपर्क साधून माहिती दिली की एका महिलेचा भरदिवसा गळा कापून खून करण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दी पांगून पंचनामा केला आणि खुनासाठी वापरलेला सुरा जप्त केला. केवळ अर्ध्या तासातच हल्लेखोर हिरा वैसाने हा परिसरातील एका मंदिरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या तोंडातून उग्र वास येत होता. त्याने विष प्राशन केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात दाखल केले. आणि त्याचा भाऊ गौतम बिराडे हा शुद्धीवर आल्यानंतर त्याने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात हिरा वाल्मिक वैसाने याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.